श्री नर्मदे हर. नर्मदाये नमो प्रातः, नर्मदाये नमो निशिः. नमस्ते नर्मदे देवी त्राहिमां भवसागरात. नमस्ते गोदावरी देवी त्राहिमां भवसागरात. श्री नर्मदा गोमाता या यूट्यूब चॅनलचे असणारे भाविक श्रोते आणि रसिक प्रेक्षकांच्या चरणाविंदी मी ज्ञानेश्वर मौली शिंदे साष्टांग दंडवत करतो. आपण या चॅनलच्या माध्यमामधून जास्तीत जास्त जो काही भाग आहेत तो श्री नर्मदा मातेच्या संदर्भाने घेतलेला आहे. त्यापैकीच आम्ही आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी भक्तराज किरीटी परिसत असे या न्यायाने या ओवीला अनुसरून ज्यांच्या जीवनामध्ये विवेक गोठी आहेत आणि अशी असणारी विवेकयुक्त ज्या गोष्टी आहेत त्या जगताच्या उपयोगाच्या असतात. म्हणून या माध्यमामधून काही ज्या मुलाखती आहेत की ज्याच्यामधून चांगल्या पद्धतीचा विवेक प्राप्त होऊ शकतो आणि श्रवण करणाऱ्यांच्या जे जीवन आहेत ते सुद्धा धन्य होऊ शकतं. म्हणून या माध्यमामधून आजच्या या व्हिडिओमधून आपण श्री भारत माता आश्रमाचे सर्व असणारे 108 महंत श्री जनेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या आश्रमामध्ये जाऊन आणि महाराजांच्या सानिध्यामध्ये नर्मदा मातेच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या आश्रमाच्या अनुषंगाने जय बाबाजी भक्त परिवाराच्या दृष्टिकोनातून काही चिंतनात्मक अशा पद्धतीचे अनुभवात्मक मुलाखत केलेली आहेत. अशी असणारी मुलाखत ही अगदीच आपल्याला एक वेगळ्या प्रकारची ज्ञानदृष्टी देऊन जाईल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. हीच मुलाखत आम्ही आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. सर्व श्रोतृवर्गाने अत्यंत सविनयपूर्वक ही असणारी विवेक गोठी आपण आपल्या जीवनामध्ये श्रवण करावी. म्हणजे या माध्यमामधून आपलं जीवन निश्चित पुनीत पावन होईल आणि आपल्याला काहीतरी एक वेगळी दिशा अध्यात्माची मिळेल आणि आपलं एक पाऊल आत्मानंदाकडे पडेल अशा पद्धतीची मला शाश्वती आहेत. रामकृष्ण हरी. श्री नर्मदे. श्री नर्मदा गौमाता या यूट्यूब चॅनलचे सर्व असणारे भाविक श्रोते आणि रसिक प्रेक्षकांच्या चरणाविंदी मी ज्ञानेश्वर मौली शिंदे सहृदय साष्टांग दंडवत करतो. आज आपण कालच्या दिवशीच कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की श्री जनेश्वरानंदजी महाराज यांच्या भारत माता आश्रमामध्ये आल्यानंतर बाबाजींच्या सानिध्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींची उकल झाली. आता आपल्या चॅनलचा जो उद्देश आहे बाबाजी खऱ्या अर्थाने चॅनलचा उद्देश आमचा असा आहे की या राष्ट्राची एकात्मता होणं अत्यंत काळाची गरज आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून मध्यंतरी एक नारा पण आला बटोगे तो कटोगे. या दृष्टिकोनातून आपण जर वाटले गेलो तर खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाचं भविष्य धोक्यामध्ये येणार आहे. आणि म्हणून मी एक पाहिलं की या संपूर्ण भारत देशाला एकत्रित करणाऱ्या काही शक्ती पाहिल्या. त्या शक्तीपैकी एक व्यापक शक्ती म्हणजे विश्वमौली ज्ञानोबा आहे. कारण आज ज्ञानोबारायांची जी असणारी ज्ञानेश्वरी माऊलींची ज्ञानेश्वरी आज इंग्रजी भाषेमध्ये नवीन सर्व प्रकारच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट होते आहेत आणि म्हणून या माध्यमातून जगाचं लक्ष ज्ञानेश्वरीकडे लागलेले. म्हणजे सूर्य स्थिर आहे आणि ग्रहमाला फिरते अशा पद्धतीचं तत्वज्ञान माऊली ज्ञानोबांनी त्या कालखंडामध्ये मांडून ठेवलं. हे कसं याच्यावरून निश्चितच माऊली ज्ञानोबा सिद्ध पुरुष आहेत आणि ते आषाढी कार्तिकीची वारी असेल किंवा नामदेव महाराजांच्या सानिध्यामध्ये केलेली यात्रा असेल या रीतीने सिख समाज सुद्धा आम्ही गोदावरी मातेच्या परिक्रमेत गेलो. नांदेडला केवढ्या पद्धतीने त्यांचं ऐक्य पाहायला मिळतं आणि त्यांची सुद्धा नामदेव महाराजांच्या प्रति महाराष्ट्राच्या प्रति श्रद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणून विश्वाला एकत्रित करणारी शक्ती एक माऊली ज्ञानोबारांची आणि यापैकी अनेक शक्ती आहेत. जसं कुंभमेळा आहे हे सुद्धा सामाजिक ऐक्य. हे सामान्य लोक त्या ठिकाणी म्हणतात की कुंभमेळ्यासाठी एवढा खर्च का, तो स्टॅच्यू ऑफ युनिटी केला, लोक म्हटले एवढा खर्च का. अरे पण आज त्या स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे नर्मदा मातेचं वैभव वाढलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट फॉरेन मधले लोक कुठे येतात, गुजरात मध्ये त्या ठिकाणी येतात, नर्मदा मातेच्या सानिध्यात येतात आणि लाखो लोकांचा उदरनिर्वाह आज त्याच्यावरती चालतोय आणि राष्ट्राचं पुरुषाची ख्याती ती जगाला माहिती झाली. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आज शूरपाणेश्वरच्या जंगलाचा केवढा मोठा प्रभाव समाजाला पडतोय. तसं मला असं वाटतं की या
भारत देशाला एकत्रित आणणारी शक्ती जर कोणती असेल तर ती नर्मदा माता आहे. याचं कारण असं आहे की नर्मदा मातेच्या परिक्रमेच्या निमित्ताने, आणि आपण विधिवत परिक्रमा ना भागीरथी मातेची करू शकत, कारण हिमालयामध्ये शक्य नाही. त्याच्यानंतर तिथला समुद्र सुद्धा भयानक आहे, तिथं सुद्धा या गोष्टी शक्य नाही, परिक्रमेचे संस्कार नाही. दुसरी आम्ही गोदावरी गंगेची परिक्रमा करून नुकतीच करून आलो, त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी भाषेचा प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कारण नर्मदा गोदावरी माता काही ठिकाणी जल आटलेले आहे. फक्त एकमेव जी मैया आहे ती मला अशी वाटते की जिची अखंड जिची धारा उगमापासून तर समुद्रापर्यंत आहे. अजून महत्वाची गोष्ट मला अशी वाटली की जिचं पाणी, आता मी 7 वर्षापासून नर्मदा जलप्राशन करतोय, परंतु जिच्या पाण्यामध्ये माझं अगदीच प्लॅस्टिकच्या बॅरल मध्ये पाणी भरलेलं राहतं. लोक म्हणतात त्याने कॅन्सर होतो, मी म्हणतो मला माहिती माझी सांभाळण्याची शक्ती नर्मदा माता आहे, आणि तिच्यामध्ये कुठल्याच प्रकारे शेवाळ होत नाही, काहीच होत नाही. मी गोदावरी गंगेचं पाणी पण ठेवून पाहिलं, त्याच्यात पण शेवाळ होतं, परंतु नर्मदा मातेचं पाणी अखंड अविरत शुद्ध जल आहे, म्हणून साधं कुठे जरी पाणी पिला तरी तो पिऊ शकतो. पुन्हा महत्वाची गोष्ट, अनेक असणारे आखाड्याचे संत महंत नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती स्थिरावलेले, आणि म्हणून या माध्यमामधून आणि शिवाय कोणी जरी गेला तरी तो अगदी आपल्या आईच्या कुशीमध्ये खेळतोय, अशा पद्धतीचं वातावरण जर कुठं असेल ते नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती. म्हणून या नर्मदा मातेचा जो असणारा जो काही महिमा आहे, नर्मदा मातेचा असणारा महिमा सर्वदूर पसरलेलाच आहे. आता आपल्याला काहीच करायचं नाही, तो पसरलेलाच आहे. परंतु अजून जसं धर्माला मध्यंतरी ग्लानी येत असते, तसं काळाच्या ओघामध्ये काही दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या परिक्रमावासियांकडून बाबा मी ऐकलेले की थोडे थोडे अपराध घडायला लागलेले आहेत, त्यामुळे काही मंडळी नाराज आहेत. म्हणून ही ग्लानी दूर होण्याच्या दृष्टिकोनातून नर्मदा मातेचं वास्तव स्वरूप काय आहे की नुसतं जाऊन तिथं फक्त हातात दांडकं घ्यायचं आणि ठेवून यायचं, याला परिक्रमा म्हणायचं का? मग आपण या रीतीने हा संपूर्ण देश कसा एका झेंड्याखाली आणू शकतो, कारण का सर्व असणारे जेवढे राज्य त्या राज्यामधले सर्व साधक नर्मदा मातेची परिक्रमा करायला येतात, आणि म्हणून नर्मदा माता हा आपल्या चॅनलचा एक महत्वपूर्ण विषय आहे. मी असं ऐकलंय की 2000 साली तुम्ही सुद्धा नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये छोटी मोठी जी काही परिक्रमा केली असेल, पण आज 2026 साली आणि 2000 साली म्हणजे जवळपास असं समजू आपण 25.5 वर्षाचं अंतर किंवा 26 वर्षाचं अंतर याच्यामध्ये पडलेले. तर त्या कालखंडामध्ये तुम्ही गेल्यानंतर त्या कालखंडातली परिक्रमा आणि आजच्या कालखंडातली परिक्रमा याच्यामध्ये तुम्हाला काय 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 वाटतं त्याने? असं आहे माऊली, तुम्ही जो आता जो विषय घेतलाय अतिशय गहन आणि खूप छान विषय, आणि सर्व समाजाला माहिती पण पाहिजे. हो, मुळात म्हणजे नर्मदाकडे जाण्याचं आकर्षण म्हणजे आमचे जनार्दन स्वामी. वा वा वा. कारण बाबाजींच्या काही आवडत्या गोष्टी होत्या. हो, आवडता ग्रंथ एक नदी भागवत, आवडती नदी नर्मदा नदी, आवडता वस्त्र बारदान, काय अशा काही विशिष्ट गोष्टीलाच बाबाजी त्यापैकी नर्मदा मैया ही त्यांची आवडती आवडती काय बाबाजी सिद्ध पुरुष होते. हो, जनार्दन स्वामी सिद्ध पुरुष होते, आणि ते इथं महाराष्ट्रात राहून सुद्धा 3:30 वाजता नर्मदेचं स्नान करायचे. वा. हे कसं त्यांच्या हो, म्हणजे त्यांच्या सिद्धतेचा हो, म्हणून त्या नर्मदेविषयी अतिशय उत्कंठा. बरोबर. काय आम्हालाही असं वाटायचं आपण कधी नाही, हो, कारण बाबाजींनी तिथे विशिष्ट अनुभूती दिलेली. वा वा. आजही तुम्ही त्र्यंबकेश्वरला मानधातामध्ये जे मार्कंडेय संन्यास असतात, हो, त्या ठिकाणी बाबाजी जाणं राहायचं. वा वा. आणि ओंकारचं आणि मंगलेश्वराचं दर्शन आहे तिथं. बाबाजी तिथं राहत असताना जो आपला जो बांध आहे, जे झुला, झुल्याच्या खालीच मंगलेश्वराच्या आणि मध्यमेश्वराच्या मध्ये जो डोह आहे, तिथं त्याला चक्रतीर्थ म्हणतात. बर. आणि त्या चक्रतीर्थामध्ये काही भक्तांना घेऊन बाबाजी नर्मदा यात्रेला गेले. आणि नर्मदा यात्रेमध्ये गेल्यानंतर बाबाजींनी त्यावेळेस स्नान करण्यासाठी आणि त्या चक्रामध्ये साक्षात नर्मदाबाईंनी त्यांना आपलंसं करून घेतलं. वा वा. म्हणजे हे तर भयानक प्रसंग घडला, म्हणजे डायरेक्ट अरे बाबा त्या चक्रामध्ये धरून बाबाजींनी घेतलं. शहारे येते. अरे राम. हो, बरोबर आहे. शहारे येण्यासारखं म्हणजे आतमध्येच मैयाने त्यांना घेतला, आणि केवढा तो जबरदस्त प्रवाह.
ते सोबत गेली लोक त्यांना वाटले 10 मिनिटात वर 20 मिनिटात अर्धा तास झाला. अरे बाबाजी येईलच ना. काही काय तेव्हा सर्व रडायला लागले. आता करायचं काय, महाराष्ट्रात उत्तर द्यायचं काय, सामान्य व्यक्ती नाही ना. नाही, बरोबर बरोबर. त्यावेळेस ज्या वेळेस बाबाजींना साक्षात नर्मदा मैयाने आलिंगन दिलं, बाबाजी सिद्धासनातच स्नानपाणी करायचे. बर ते तसेच त्या नर्मदाबाईने वर आणून साईडला. वा 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 वा. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली. साक्षात नर्मदा मैयाने बाबाजींना कडेवर आणून दिले. मग लोकांचं ते हो म्हणजे हा एक दिव्य पद्धतीचा चमत्कार नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती प्रत्यक्षामध्ये घडला. आणि आजही तिथं कोणी प्रयास करत नाही. आता आम्ही तर 3 परिक्रमेच्या निमित्तानं पायी गाडी गेलो आणि प्रत्यक्ष दर्शन अनुभूती अनुभव. आणि याचमुळे मला तर असं वाटतं की बाबाजींच्या जीवनामधील तो जो प्रसंग होता, तर मी एकदा वा पण म्हटलो आणि एकदा थोडस जरा विस्मयचकित झालो. याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे त्या भोवऱ्यामध्ये सापडणं ही गोष्ट अतिशय कठीण आहे. तुमच्या आमच्यासारखा सामान्य जीवात्मा जर गेला असता तर त्याचा काही शिल्लक राहिलं नसतं, बुडाले त्याचा मुळणा मारत. पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी की एक प्रकारे मला असं वाटतं की जसं भीमदादाला आतमध्ये त्या नदीमध्ये गेल्यानंतर उलट काय केलेलं आहे, आतमध्ये त्यांना अमृतच प्राशन करून आतमध्ये त्यांना शक्ती प्राप्त होईल अशा पद्धतीचं जसं त्या ठिकाणी एक प्रकारचं असणारं एक शक्तिवर्धक अशा पद्धतीची औषधीच त्यांना पिण्यासाठी बाबाजींचा तो जो अनुभव आकर्षित करतो. नर्मदा प्रत्येक भक्ताच्या याच्यामध्ये गजानन बाबांच्या चरित्रामध्ये सुद्धा असा प्रसंग आपण कथा केली, त्याच्यामध्ये हा प्रसंग आहे. आणि संतांच्या सन्यास, कारण बाबांचं आमचं तिथे मार्केट संन्यास आश्रमात आमचे स्वामी रामानंदजी महाराज होते, पहिले अभयानंदजी महाराज होते. त्याच्यानंतर ते अत्यंत विद्वान परंतु अत्यंत विरक्त. बरोबर. त्यांच्या गुरूंनी कधी आश्रम बनवलं नाही. त्यांचं ते नियमाचा आश्रम झाड वगैरे काहीच लावायचं नाही. जिथं अहंकार येईल, मीपणा येईल, मीचा शब्द तिथं जोडला जाईल, काय त्या वस्तूच बनवायचं. बरोबर. असे त्या संतांच्या सानिध्यामध्ये रामानंदजी महाराजांकडे आमचं जाणं येणं राहायचं, त्यांची सेवा अशी खूप थोडसंच आहे. संतांचं दर्शन घ्यायचं तर पूर्वीच्या काळी आपण देवभूमीमध्ये जायचो जास्तीत जास्त. बरोबर. आज काळी जर म्हणायचं तर तुम्ही नर्मदा परिक्रमेमध्ये, संत जर तुम्हाला शोधायचे असेल तर नर्मदा परिक्रमेमध्ये. आणि पूर्वीच्या काळी संत शोधायचे असेल तर हिमालयामध्ये जावं लागायचं. बरोबर. खऱ्या अर्थाने हे फार महत्वाचं. नर्मदा मातेच्या कुक्षीमध्ये तुम्ही म्हणता या कलियुगामध्ये संत राहणं, संत होणं, संतत्व टिकवणं अतिशय भयंकर झाले, कठीण झालेले. परंतु या सगळ्या गोष्टी या थोर संतांनी दिलेली ही अनुभूती बरोबर आपल्याला प्रेरक ठरते. आजही पण मातेची शक्ती ती अनेक असणाऱ्या सिद्ध पुरुषांना सांभाळते. आता मी पायी परिक्रमेच्या निमित्ताने पूर्वी अनुभवलो किटीचे नागाबाबा असतील, त्याच्यानंतर झगडी अमृतचे जगदीश बापू, डेडियापाड्याचे सुरेंद्र बापू आहेत, त्याच्यानंतर खाली कोटेश्वरचे गोपालदासजी महात्मा आहे, लोहारा घाटावरचे महात्मा आहे, पतईचे दादाजी, वरती आपण गेलो तर मीरामाई, फुलवाडीचे बापू, असे अनेक प्रकारचे थोर सिद्ध पुरुष आहेत. अगदी म्हणजे विशेष त्या ठिकाणी आहेत. थोडक्यात महाराजांना प्रश्न विचारला की तत्कालीन असणारी स्थिती आणि आद्यकालीन असणारी स्थिती निश्चितच असं पाहायला मिळतं की जसे पूर्वीचे साधू संत महात्मे आहेत त्याच पद्धतीनं आजही नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरची स्थिती टिकून आहेत. पूर्वीच्या कालखंडामधली देवभूमी, मला वाटतं आता नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती ती देवभूमी संतभूमी पण होती तपश्चर्या करणाऱ्याची. तसं नर्मदा तर तिने तपपुऱ्या हा शब्द आज या साधू संत महात्म्यांच्या रीतीने सफल होतोय. म्हणजे निश्चितच बाबाजींना सुद्धा मला तर असं वाटत असेल कधी कधी की विद्वाने विजानाती विद्वज्जन परिश्रम किंवा भक्तांचा महिमा भक्ताची जाणती. कदाचित नर्मदा माता त्या एकमेकांच्या मच्चित्तामध्ये तर प्राणाबोध येत परस्परम या न्यायाने बाबाजी सुद्धा त्या सिद्ध पुरुषांशी संवाद करण्यासाठी तिथं जात असतील अशा पद्धतीचं ते वातावरण होतं. निश्चितच अगदी आजही पण नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर तिथले जे सिद्ध पुरुष आहेत आजही त्याच सिद्ध अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की नर्मदा मातेची जी परिक्रमा आहे या परिक्रमेमध्ये
अनेक प्रकारच्या रहस्यमयी काही घटना त्या ठिकाणी घडत असतात. तर त्यापैकी तुम्ही गेल्यानंतर एखादी अशी काही रहस्यमय घटना तुमच्या डोळ्यासमोर, आता पहिली तर सांगितलीच बाबाजींचा जो चमत्कार आहे तो प्रत्यक्षात त्या ठिकाणी घडलेलाच आहे, पण कदाचित त्या प्रसंगाला आपण साक्षी नसेल, परंतु असा साक्षी असणारा एखादा प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आहेत का की अशा अशा पद्धतीचे रहस्य? मुळातच संत जर व्हायचं असेल तर ते तीर्थाटन केलं पाहिजे. तीर्थाटन केलं पाहिजे, बरोबर. कारण तीर्थाटनातूनच अनुभूती मिळते आणि अनुभूतीवर माणूस संतत्व. हो, अगदी अगदी. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवता या जवळ असेल. आम्ही प्रथमचा ज्यावेळेस हे केली नर्मदा परिक्रमा, हो, आम्ही 7-8 संत होतो. वा वा. आम्ही ग्रस्ती माणूस कोणीच घेतला नाही. बरं. कारण त्याचं कधी काय निघेल हो. तो आमची यात्रा खंडित करू शकतो. अगदी अगदी अगदी. कारण अनेक अनुभव असतात. हो. मग आम्ही सगळे संत आलो. संतांच्या त्या मेळामध्ये हो, ज्यावेळेस चारिधामची यात्रा केली पाहिजे त्यावेळेस आमचा नियम हा पहिला असतो, खिशातले काढून ठेवले. हो. म्हणजे माणूस कशा वाहनाला हात देत नाही, काही घेऊन खात नाही, काही करत नाही. जसं मच्छिंद्रनाथ महाराजांचा डर गोरक्षनाथाने काढून टाकला सोन्याची वीट, तसं बाजूला घेऊन द्यायचं. म्हणजे माणूस त्या स्थितीनं चालतो, त्या स्थितीने चालतो. बरोबर आहे. भ्रमण हेच माणसाला जीवन जगण्याची कला शिकवतो. वा. अतिशय. मी तर या मताशी सहमत आहे. कारण माझ्या जीवनामध्ये मी इतका गुजारू होतो की कोणाशी काही मला बोलणं सुद्धा शक्य होत नव्हतं, परंतु जसं भ्रमण केलं, देशाटन केलं, तीर्थाटन केलं, त्याचा परिणाम असा झाला की आज तुमच्यासारखी मोठी माणसं पण यांच्याशी सुद्धा मी. नर्मदा परिक्रमा करताना खूप आहे, फक्त साधक पाहिजे. बरोबर. तुम्ही आजची जी परिस्थिती ही पर्यटक म्हणून बऱ्याच काही गोष्टी. हो. बरोबर. संस्कृती सोडून पर्यटन झालं. बरोबर. त्याच्यामुळे त्या गोष्टीला थोडस गालबोट लागते. बरोबर. याच खऱ्या अर्थाने जो माणूस नर्मदाचा परिक्रमा आता हूड लागलेली. मी 90 दिवसात केली, मी 60 दिवसात केली, मी 40 दिवसात केली. हा प्रकार म्हणजे नर्मदा परिक्रमा नाही. निश्चितच नाही. ज्याला अनुभूती. नर्मदा परिक्रमा कसं आहे, 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसाची ही परिक्रमा म्हणजे नर्मदा परिक्रमा. परंतु वेळेचा अभाव असतो. ठीक आहे, काही करून थोडासा उत्तर प्रदक्षिण निघत आपल्या सोयी नाही, आपल्या सोयी नाही. जी काही गोष्टी आहेत त्या अशा आहेत. बरोबर. परंतु या सगळ्या गोष्टी करताना अनेक थोडं संतांचे दर्शन मिळतं, मार्गदर्शन मिळतं आणि आपल्यामध्ये संतवृत्ती प्राप्त होते. वा. हेच सगळ्यात महत्वाची गोष्ट. भ्रमण करण्याचा उद्देशच तो आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, म्हणजे त्या स्थितीला आपल्याला पण प्राप्त व्हायचंय. आणि हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला नर्मदा मातेच्या परिक्रमेमधून त्या ठिकाणी. परिक्रमा म्हणजे फक्त पायी पळणे नाही. नाही. जीवनाचा या शरीररूपी झाडाचा एक उद्धार करणे. बरोबर. मैया करते. बरोबर. अगदी. आणि अनेक ठिकाणी मैया कोणत्या ना कोणत्या रूपानं. बरोबर. किती लोक आहेत. चिरंजीव तिथं फिरताय. सप्त चिरंजीव आपले तिथे अश्वत्थामा आजही दर्शन देतोय रूपामध्ये. बरोबर. आपली स्थिती ती नाही, आपली स्थिती ती नाही, त्यांना ओळख नाही पण, आणि त्यांना पाहणे एवढी दिव्यता पण आपल्या डोळ्यामध्ये नाही. जसं अर्जुनांना विश्वरूप पाहायचं होतं, तर ज्यावेळेस ते दिव्य चक्षु भगवंताने दिले त्याच वेळेस अर्जुनाला सुद्धा त्या रूपाची उकल झाली. अर्थात नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती अनंत साधू स्थिरावलेले आहेत आणि मला वाटतं त्या साधूंचं दर्शन आपल्यासारख्या असणाऱ्या सामान्य माणसाला होणं हे सुद्धा एक रहस्यमय घटना आहे, अशी आपल्या दृष्टिकोनातून धरावी लागेल. खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही नर्मदा माईच्या किनाऱ्यावरचे जे साधू महात्मे आहेत त्या साधू महात्म्यांच्या जीवनाची उकल आणि खऱ्या अर्थाने संत दर्शन काय आहे, त्या कालखंडामध्ये असणारी परिक्रमा आणि आजच्या कालखंडामध्ये असणारी परिक्रमा याच्यामध्ये जरूर थोडंसं अंतर आहे. तरी परंतु समथिंग इज बेटर दॅन नथिंग. दगडापेक्षा विट गो, म्हणून या रीतीनं पिकनिक होईना बाबा, काहीतरी करा, नाही का? काही करावे साधन. बरोबर. या रीतीनं परंतु मैयाच्या कुशीमध्ये जा. खरोखर निश्चितच नर्मदा मैया ज्या आहेत त्या खूप खूप आनंद देत आहेत. बाबाजी, मी तुमच्या आश्रमामध्ये आल्यानंतर म्हणजे आपला तर बऱ्याच दिवसापासून परिचय आहे आणि या दृष्टिकोनातून मी खरं तुम्हाला मानण्याचे काही जे कारण आहे त्याच्यामध्ये तुमची सद्गुरुनिष्ठा, याच बरोबर
तुम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये लोक म्हणतात की गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला पाहिजे, राष्ट्रीय अशा पद्धतीचं असणारं ती गोमाता आणि घोषित झाली पाहिजे, असे बोलणारे भरपूर आहे. परंतु कार्य करणारी मंडळी मला फार थोड्या प्रमाणात महाराष्ट्र प्रांतामध्ये पाहायला मिळाली. अगदी बोटावर मोजण्या इतपत गोशाळा महाराष्ट्र प्रांतामध्ये आहेत. तसं नाही असं काही नाही, मी अनेक ठिकाणी जाऊन आलो. आताच नर्मदा मातेच्या परिक्रमेमध्ये गेल्यानंतर गंगाखेडला मला 300 गायींची गोशाळा मला पाहायला मिळाली. बाबाजींच्या तर प्रत्येक आश्रमामध्ये गोमाता आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर सुद्धा मी पाहिलेले आमचे लक्ष्मणदासजी महाराज श्री गोंद्याचे, त्यांच्याकडे एक सुंदर पद्धतीची गोशाळा आहे. नाशिक सारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा आमचे पोद्दार साहेबांच्या सानिध्यातल्या मंडळीकडे गोशाळा मला पाहायला मिळाली. राघवेश्वरानंदजी बाबा आहे कुंभारीला यांच्याकडं. परंतु तरी सुद्धा मला असं जाणवलं की मी ज्यावेळेस गाडीने नर्मदा परिक्रमेच्या रीतीने गेलो किंवा पायी पण गेलो, अनेक असे 100-100, 200 गायींचे कळप रस्त्यावरती पाहायला मिळतात. मग तिथल्या गोमातेच्या संख्येमध्ये आणि महाराष्ट्रातल्या गोमातेच्या संख्येमध्ये काही तुम्हाला तफावत जाणवते का? नक्कीच नक्कीच, बरोबर बरोबर, तफावत ही जाणवत. हो. हे बघा, अयोध्यामध्ये राम मंदिर बनलं. हो हो. राम मंदिर बनणं वगैरे हा वेगळ्या गोष्टी आहे. हो हो. परंतु एक अभियान चाललंय. हो हो हो, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामधला हा संदेश आपण घ्यायचा की या रीतीने रामाचा आदर्श काय, राम आपल्या घराघरात पोहोचवला. हो हो हो, आपला समाज जोडला. हो, समाज त्याचे प्रति दृढ केला. बरोबर, एक निष्ठ केला. हो, एक संघ होऊन आपण आवाज उठला, राम मंदिर बनलं. हो 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 हो. आणि अनुकूल सगळ्या गोष्टी आल्या. बरोबर. तसं गो विषयी सुद्धा आपल्याला हे जन आंदोलन करावं लागेल. जन आंदोलन करावं लागेल. निश्चित निश्चित निश्चित. कारण ज्याच्याकडे 10 एकर जमीन आहे तोही तो गाई सांभाळू शकत नाही. गाईचं महत्व नाही. महत्व नाही. युरिया फॉस्फेट टाकतो, उत्पन्न घेतो, जगतो, परंतु तो विष खातो ना. हो हो, अगदी अगदी. आणि विषच खाऊ घालतो. आणि पूर्वीच्या कालखंडात पाहिलं तर गावठी गाई असायच्या, तिचं तूप 100 वर्ष माणूस जगायचा, दूध असतं 100 वर्ष जगायचं. आणि ते गावठी जे गोमूत्र आहेत, जे शेण आहेत, त्याच्यावरती सुद्धा शेती केली जायची. आता इतकी भयावह अवस्था झाली. हो हो हो. काय आता ते हे कलीचं प्रथम चरण चालू आहे. अगदी अगदी अगदी. तेव्हा ते 4,35,000 एवढंच राहणार आहे. त्यावेळेस आपण काय उत्तर? बरोबर आहे, बरोबर. आज आपल्याला हे जन आंदोलन करून आपल्याला गौमाता ही आपल्याला प्रतिष्ठित करावं लागेल. अगदी 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 अगदी. पूर्वीच्या काळी यादवकालीन मध्ये ज्याच्याकडे गायी जास्त तो श्रीमंत. हो 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 हो, अगदी अगदी. गोधनाला असते, त्याच्यावरूनच तो नंद उपनंद महानंद सगळ्या गोष्टी उपजीविका त्याची जाते. त्याला शुद्ध अन्न मिळत, शुद्ध सगळं दूध, दही, दूध वगैरे सगळ्या काही गोष्टी करून त्याचं सगळं उदरभरण त्याच्यावर चालायचं. बरोबर. आणि ती गोष्ट अति महत्वाची म्हणून ते बरोबर. काय गायी पशु नाही. नाही, निश्चितच निश्चितच. इतर याला माता आहे. हो, भूत दया गायी पशूंचे पालन. याच्यामध्ये गायी वेगळ्या आहे आणि पशु वेगळे आहे. म्हैस जो आहे तो पशु आहे, पण गाय म्हणजे पशु नाही. गाय म्हणजे तिचं आपण समुद्र मंथनातून आलं नाही. मंथनातून आले, तिला काम घेऊनच प्रत्यक्षात आपल्याला मानावं लागेल. पण काहीतरी बाहेरून वेस्टर्न काहीतरी आणायचं, त्याचं प्रजनन करायचं आणि काहीतरी करून आपण रोगात मुक्त आहोत. आज दर घरामध्ये 2 माणूस कॅन्सरचे. हो हो हो. याला कारण काय की त्याला सकस आहार मिळत नाही, आणि मिळालेला आहार तो फक्त त्याची मन समजते एक प्रकारे. बरं, आपला कीर्तनकार, प्रवचनकार, संत सांगून थकले ना. हो, थकले. ही जनता ऐकतच नाही. या दृष्टिकोनातून मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो की तुमच्या आश्रमामध्ये आता किती गायींची आता आमच्याकडे 100 गायी. वा वा वा, 100 गायी म्हणजे मी तर असं म्हणेल की आमच्या परिसरामधले नंदच तुम्ही आहात असं म्हणायला लागेल. कारण का आणि दुसरी गोष्ट, आमच्या आश्रमात कोणालाही चहा मिळत नाही. आमचा दूध सफेद आहे का काळा हे माहिती कारण आमच्याकडे येणारी गाय ही भाकडच गाय आहे. भाकड गाय येते. जी कत्तल खाण्याला जाते ती गाय येते. आणि तुम्हाला माहिती, जी कत्तल खाण्याला जायला ती गायीला हाणून मारून वगैरे तिच्यावर खूप अत्याचार गाडीत भरते. ती गाडी पकडल्या जाते, मग संगोपनाला केवढा बिभत्स प्रसंग आहे हा. भयंकर. इतकं म्हणजे अक्षरशः काय करावं त्याच्यावर काही समजत नाही. पण अशा परिस्थितीत त्या गायीला वाचवलं. मग ती 80% कामातून गेलेली असते. रामकृष्ण. बघा, 20% गायीला आम्ही जगवतो.
तुम्ही म्हणणार प्रत्येक जण, पण चांगल्या गतीनं जर मिळालं तर व्यवस्थित वाटतं. मला तर असं वाटतं की एक गायीचं दान म्हणजे पृथ्वी दानाच्या समान मानलेले. तसं मला असं वाटतं की एक गाय तुम्ही जगवतात म्हणजे संपूर्ण पृथ्वीचंच भरण पालन पोषण करतात. अशा पद्धतीचा ईश्वराचा भाग आहे. सगळे आपण आणल्या सांभाळल्या बाकी ठिकाणी. तर आम्ही गाय जगल्यावर कोणाला तरी शेतकऱ्याला देतो. हो 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 भाऊ तुझ्या लेकरा बाळांना सकस दूध खायला मिळेल. बरोबर. आणि त्याच्यातून चांगली निर्मिती होईल. हो हो काय हा आमचा दृष्टिकोन. वा. आम्ही दूध खाऊन आम्हाला पुष्ट नाही व्हायचं. बरोबर. येणारी जी पिढी आहे तिला गावठी गायचं जर दूध दिलं तर तो माणूस विद्वान होईल. अगदी अगदी चांगलं आचरण करेल, चांगलं हे हे निश्चित असेल. आणि आमच्याकडे गाईचं दूधच काढत वा वा वा. म्हणजे त्या बछड्याला आले 4-5 गायांचं व्यालेलं असते. बरोबर. पण त्याचं दूध आम्ही काढत नाही, काय नाही. त्याचं खऱ्या अर्थाने मला असं वाटतं बऱ्याच वेळेस शेतकरी गायी सांभाळतात पण ते केवळ स्वार्थापोटी करतात त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी ते बछड आहे मग त्याला अगदी पाळणा सोडायचा वेळ आणि ते ओढून घेतात. मला वाटतं हा अपराध. तुम्ही धन्यवाद त्या लोकांना पण देऊ शकतो जे गोरक्षक आहे. हो. आपल्या जीवाचं प्राण करून त्या गायींना वाचवतात. अगदी अगदी अगदी. म्हणजे ते सांभाळायला अकार्यक्षम असते. हो. परंतु आमच्या साखरे संतांचं काम आहे ते बाकीचं. बरोबर बरोबर. काय नाही अवांतर काही गोष्टी करण्यापेक्षा हे खूप छान आहे ना. मला सुद्धा हेच वाटतं की तुमच्या माध्यमातून असा संदेश द्यावा वाटतो की निदान प्रत्येक आश्रमामध्ये असणारे किंवा जे धर्माचार्य मंडळी त्यांच्या प्रत्येकाच्या घरी एक गोमाता असली पाहिजे, किमान एक गोमाता. कारण त्यांना पण धर्म प्रचाराचं कार्य करायचंय. आता आपला हा संप्रदाय म्हणजे हे सगळे तुका म्हणे एका देहाच्या होईल नाही का. काही कार्य तुमच्याकडून गोरक्षेचं होतं, काही सद्गुणनिष्ठेचं कार्य होतं, काही कार्य धर्मप्रचारक आपले जे कीर्तनकार मंडळी ते समाजापर्यंत पोहोचवतात त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो. परंतु तरी सुद्धा मला असं वाटतं की एक एक गायीचं पालन जसे आमचे शांताराम महाराज गांगुर्डे वगैरे सर्व मंडळी हे सर्व धर्मप्रचाराचं कार्य करून सुद्धा एक गोमाता आपल्याकडे सांभाळतात, तसा हा शुभ संदेश आणि प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये घ्यावा. बाबाजी खऱ्या अर्थाने इथं मी असं ऐकलंय की या परिसरामध्ये ज्या वेळी अनेक प्रकारे गायी कत्तलखान्यामध्ये जात असताना त्या पकडून म्हणजे त्या सोडून त्यांच्या ताब्यामधून आणि इथं आणल्या गेलेल्या आहेत. तर या कार्यामध्ये तुम्ही हे जे काही लोक आहेत मुळात गाय कत्तलखान्यामध्ये जाणं ही फार मोठी मला वाटतं एक प्रकारची काळीम आहे. ज्या गायीचं तुम्ही उभं आयुष्य दूध घेतात आणि ते दूध देणारी गाय जिच्या जीवावरती तुम्ही जाता ती गोमाता आहे. 33 कोटी देवतेचं वास्तव्य त्या गोमातेमध्ये आणि अशी गोमाता कत्तलखान्यामध्ये जाते आहे. तर तुम्ही नवतरुण पिढीला याविषयी काय संदेश द्या? सक्षम भारत जर बनवायचा असेल हो तुम्हाला गौ उपासना करावी लागेल. गौधनच श्रेष्ठ धन. बरोबर. मी तर सर्वांना सांगू इच्छितो की गायीला राष्ट्रमाता घोषित होईलच. त्याबद्दल काही ना आपण जनांदोलन करू या गोष्टी सगळ्या आहेत. बरोबर. परंतु प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरी एक गाय तरी पाळा. हो. कारण एक गाय एक बैल आपल्या एक एकाची शेती सांभाळू शकतो. वा उत्तम संदेश, अगदी उत्तम. त्याच्या दृष्टीकोन जर आपण आणि घरात चांगलं दूध दुभतं वगैरे चांगलं हे काय बरोबर. बाहेरचे जे येणारे आजार आपल्या घरात येणार जे पैसे तिकडे घाल ते पैसे इकडे घाल. बरोबर. चांगल्या गोष्टीसाठी. बरोबर. परंतु हे पाचारण करायला लोक आजकाल लगेच तयार होत नाही. त्याच्यामुळे थोडी शोकांतिका आहे. परंतु नक्कीच आपल्या या सगळ्या गोष्टीला यश येईल. आणि आज सरकार हे चांगलं आहे, केंद्रात आहे, महाराष्ट्रात आहे. पहिलं महाराष्ट्र आहे की तिथं राज्य दर्जा गोमातेला दिला आहे. धन्यवाद दिला पाहिजे. हे तर मानवासाठी बरोबर. देशात सुद्धा लागू होईलच. बरोबर. काल मोहनजी भागवतांचं एक मोठं स्टेटमेंट होतं. ते जन आंदोलन करावं. देशातून ज्यावेळेस हे होईल तर त्यावेळेस ते दृष्टपणे होऊ शकते. नक्कीच आपल्या या गोष्टीला आपल्याला आणि मी तो प्रत्येक आश्रमामध्ये एक गुरुकुल एक गोशाळा. बरोबर. हे समीकरण अतिशय उत्तम आहे. काही नाही म्हणजे त्या निमित्ताने जे छोटे विद्यार्थी आहेत जे शिष्य मंडळी आणि बालक या दोन गोष्टी जर केला आपला देशाचे पुनश्च ते सोन्याचे दिवशी. अगदी.
धन्यवाद महाराजजी. तुम्ही आज अनंत प्रश्नाची उत्तर, मला तर एवढ्या प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा सुद्धा नव्हती, परंतु तुमच्या बोलण्यामधून मला वाटतं असं सर्वांगीण अष्टपैलू अशा पद्धतीची नजर सगळ्या गोष्टीवरती फिरलेली आहे. मी सुरुवातीला आपल्या आश्रमामध्ये आल्यानंतर इथं पाहिलं एक छोटीशी फक्त एक कुटिया होती आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही या ठिकाणी आले. मला वाटतं या जंगलामध्ये मंगलमय अशा पद्धतीची स्थिती तुम्ही निर्माण केली. या ठिकाणचं असणारं जे मंदिर आहे तर महेश्वर महादेवाचे हे मंदिर आहे. आपल्या आश्रमामध्ये अनंत पद्धतीच्या कथा या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीच्या कथा आपण करतायत आणि त्याचबरोबर मला वाटतं इथं या मंदिराचा असणारा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने तुकाराम बाबा जेऊरकरांसारख्या खूप चांगल्या चांगल्या थोर संत महात्म्यांची कीर्तन प्रवचन या ठिकाणी तुम्ही करताय. याचा अर्थ तुमच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची भेददृष्टी नाही आणि आम्ही सुद्धा ज्या वेळेस तुम्हाला हाक मारतो त्यावेळेस तुम्ही ओ देत असतात आणि म्हणून निश्चितच याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद वाटलेला आहे आजच्या या तुमच्या आश्रमामध्ये. आपण ज्या वेळेस इथं आलो हो काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. हो अनादी कालापासून पडित असलेली जमीन. बरोबर. काही नाही. मला असं वाटतं ती भूमीच तुमची वाट पाहत असेल रामजाने काय असेल, परंतु साक्षात महादेव येऊन इथं प्रतिष्ठित झाले. इथला काय पालक बघा, जिथं भगवंताची वस्ती तिथं संतांचं चरण. बरोबर आहे. आणि हे तर आपण पाहिलं भगवान शिवाला एकांत आवडतो. इथं पूर्वीच्या कालखंडात एकांत म्हणजे या मसोबा माझ्याजवळ लोक घाबरायचे नाही का. आणि तुम्ही तर आता किती साली तुमचा आश्रम या ठिकाणी 2007 ला या ठिकाणी आली. म्हणजे त्यावेळीची परिस्थिती जरी पाहिली तर अतिशय भयावह अशा पद्धतीची परिस्थिती आणि त्या कालखंडामध्ये तुम्ही एकटे राहून आणि अतिशय सुंदर पद्धतीने इथं साधना केली. निश्चितच तुमची जी साधना आहे ही जाऊ द्या आपल्याला बाकी काही, पण निफाड तालुक्याला निश्चितच आधी शक्ती देणार तुमची साधना आहे. पुण्यसलीला गोदावरी गंगा मातेनं या सानिध्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बोलवलेले आणि निश्चितच या निफाड तालुक्याचं वैभव म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो आहे. निश्चित तुमच्या या मुलाखतीमध्ये मला वाटतं आमच्या नर्मदा गौमाता, श्री नर्मदा गौमाता या युट्यूब चॅनलचे जेवढे काही मी खऱ्या अर्थाने एक शब्द वापरत असतो, भाविक श्रोते आणि रसिक प्रेक्षक, या ठिकाणी श्रोते भाविक आणि प्रेक्षक रसिक या दोन्हींचं समाधान आज तुमच्या या मुलाखतीमधून झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद महाराजजी. अशाच पद्धतीनं ज्या वेळी आम्ही तुमच्याकडे येऊ काही प्रश्न आम्हाला पडणारच आहे आणि काही प्रश्नांची उत्तर हे तुम्हीच देऊ शकता, कारण आखाड्याची मंडळी फार विद्वान असते. त्यातल्या त्या सद्गुरु निष्ठेनं त्यांचं असणारं तत्वज्ञान ते तुमच्याद्वारे संक्रमित करून जनापर्यंत पोहोचवत असतात. आणि म्हणून राष्ट्रसंत श्री जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आणि आमचे असणारे श्री शांतिगिरी बाबा यांच्या पथमार्गावरती पथक्रमण करून तेनेची पंक्ती चालू जाता न पडे गुंता कोठे काही या मार्गाने तुमची जीवन प्रणाली आहे. निश्चितच या आश्रमाचं वैशिष्ट्य अनेक असणारे महंत लोक आपल्या आश्रमात येऊन गेले, गोमातेचं सुंदर पद्धतीचं पालन आपल्या आश्रमामध्ये केलं आणि निश्चितच आमचे भाग्यवान श्रोते जे आहेत ते निश्चितच भाग्यवान आहेत, कारण का तुमच्या मुखामधले असणारे शब्द आज त्यांच्यापर्यंत पोहोचतायत. आज तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून धन्यवाद. तो तुमचा मनाचाही मोठेपणा आहे. या रीतीने मला असं वाटतं तुमचे आशीर्वादच आमच्या या चॅनलला या ठिकाणी मिळाले. आमचा म्हटल्यापेक्षा हा आपलाय, आमचं काहीच नाही या ठिकाणी, हे सर्व आपले, परंतु माणसाची स्वार्थी बुद्धी त्यामुळे तो आमचं म्हणत असतो, पण हे सर्व आपले. निश्चितच बाबाजी तुमच्याकडे वेळ नसतो. अनंत पद्धतीचे कार्य या परिसरामधल्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा असतील, या परिसरामध्ये प्रत्येकाला वाटतं की बाबांनी आपल्या घरी यावं. मी प्रत्येक घरी गेल्यानंतर लहान मुलं सुद्धा तुमची वाट पाहत राहतात आणि या परिसरातले लोक म्हणजे आता आमचे रामदास साहेबांसारखे जे साधक आता त्यांची पण मुलाखत आपण घेणार आहोत, पण ते सुद्धा तुमच्या सानिध्यात. मी तर त्यांना म्हणत होतो तुम्ही रोहिला आहे पूर्वी, परंतु मला वाटतं निश्चितच ते तुमच्या आश्रमामध्ये स्थिरावले. याचा अर्थ आमच्याकडे काहीतरी कमतरता असावी म्हणूनच ते या ठिकाणी स्थिरावलेले असावे असं मला वाटतं. परंतु असो काही असो की ते तुमच्या सानिध्यामध्ये राहतात, कारण विद्वान लोक किंवा ज्ञानी लोक हे कुठेही भाकर झोडण्यासाठी ते राहत नसतात, कारण त्यांच्या जीवनात त्याग आहे, परंतु ते निश्चितच या सानिध्यामध्ये राहतात. भास्कर शेठ सारखी मंडळी सुद्धा नित्यनेमाने तुम्ही हाक मारल्यानंतर उभे राहतात आणि सर्वात महत्वाची त्यांची तुमच्यावरती खूप मोठी श्रद्धा आहे, निष्ठा आहे. अशाच पद्धतीनं आपल्या या आश्रमाची आणि वृद्धी
होणारच आहेत. हा आशीर्वाद तुम्हाला स्वामींनीच दिलेला आहे. परंतु या कार्यामध्ये आमच्या सुद्धा खूप शुभ प्रेरणा या आश्रमासाठी आम्ही देतोय. अशाच पद्धतीने गोमातेची रक्षा आपल्याकडून व्हावी. आणि आजचा बाबाजी आपण दिलेला वेळ हा खूप अमूल्य वेळ आहे आणि हा अमूल्य वेळ अगदीच या असणाऱ्या भाविकांच्या दृष्टिकोनातून अगदीच सत्कारणे लागणार आहेत असं मी समजतो. आणि आज आपण या असणाऱ्या मुलाखतीला याच ठिकाणी आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी. जय बाबाजी. जय बाबाजी. जय गोदावरी गंगा. जय नर्मदा.